गंगापूर खुलताबाद तालुक्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार प्रशांत बंब यांनी शेतकऱ्यांना धीर देत सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं सांगितलंय। पत्रकार परिषदेत बोलताना आमदार प्रशांत बंब यांनी माहिती दिली की त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रव्यवहार केलाय। ते म्हणाले की या नुकसानीसाठी पंचनाम्याची गरज नाही, सरकार थेट शेतकऱ्यांना मदत करेल। दिवाळीपूर्वी मदतीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। या घोषणेनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळालाय। झालेला आहे तो अभूतपूर्व पाऊस, म्हणजे जास्तीचा पाऊस अगोदर झाला नाही असं कधी झालेला आहे। तसंही या वेळेला सुरुवातीला 106 ते 7% पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता आणि त्याप्रमाणे म्हणजे कसं आहे की शासनाकडच्या ज्या काही योजना त्यावेळेला करू शकतो, मीटिंग्स घेतल्या, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यशवंतराव चव्हाण मीटिंग हॉलमध्ये मीटिंग घेतली वगैरे वगैरे, तो अंदाज करून जे शासन करू शकतो त्यावेळेला केलं। झालं असं आतापर्यंत जवळपास 130% पाऊस पडलाय हा, आणि पावसाचा जो वेग आहे तो इतका प्रचंड आहे की त्याच्यामुळे पिकांचं नुकसान तर सोडा, पिकांचं तर नुकसान 100% झालं। मी तर माझं मत आहे पंचनाम्याची गरजच नाही। ज्याला आपण आयसाईट डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या ताबडतोब ड्रोनने त्यांनी घेतलं, तसं मी पत्र दिले, त्या टाईपमध्ये नुकसान झालेलं। पण विशेष आणि पुढचं नुकसान असं झालंय शेतकऱ्यांचं की बरीच चांगली माती सुद्धा वाहून गेली आहे बऱ्याच शेतांची, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रथिने असतात, टॉनिक्स असतात, ह्या टाईप मध्ये सुद्धा पूर्ण नुकसान शेतकऱ्यांचं झालंय। खरं म्हणजे अजून 15 दिवसानंतर जेव्हा आपलं हे सगळं निवळेल तेव्हा एक्झॅक्ट कोणत्या प्रकारचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, म्हणजे अक्षरशः ज्यांची घरं म्हणजे इतकी आता पावसाच्या ओलाव्यामुळे म्हणजे पाजू लागली, आजही ती पाजू लागली, इतका संततधार पाऊस सुरू होता। म्हणून नक्कीच नुकसान प्रत्येक प्रकारचं झालेलं आहे, पिकांचं नुकसान तर झालेलंच आहे, परंतु आता म्हणजे संकट असं आहे की बऱ्याच जणांना समजा सांगून विमा पण नाही काढत, तर त्यांचे काय होणार हे सुद्धा प्रश्न 100 प्रश्न समोर उभे आहेत। म्हणजे ज्यांचा विमा आहे त्यांना विम्याचे पैसे भेटतील, दुसरं शासनही जी काही मदत करणार ती 100% करणार आहे। आता सध्या मी जी पूर्ण माहिती घेतलेली आहे, शासनाने म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यावर प्रचंड मोठं काम सुरू आहे। सगळ्या माहित्या घेऊन संकलन करून एकंदरीत काय डिक्लेअर केलं पाहिजे, काय नेमकं शेतकऱ्यांना आपण दिलासा दिला पाहिजे, त्यावर काम सुरू आहे। ते लवकरात लवकर करतीलच, परंतु मला असं वाटतं आत्ताचा पाऊस बघून मराठवाड्यामध्ये 2 प्रकारचे संकट कायम उभे आहेत। म्हणजे दर 4 वर्षानंतर सुका दुष्काळ आणि त्यानंतर ताबडतोब आला की ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण होऊन जाते, जी यावर्षी निर्माण झालेली आहे। आणि म्हणून आपल्याला दूरगामी परिणाम करतील असे जास्तीचे पाऊस झाले तरी ऑस्ट्रेलियन धर्तीवर ताबडतोब पाणी निघून जाणे, कमी पाऊस झाला तर जो निघून गेलेला पाऊस आहे तो योग्य ठिकाणी स्टॉक करून ठेवणे, म्हणजे जे धरणं आहेत ते आता वाढू शकणार नाही, कारण की जमिनी कोणी देत नाही, दिलं पण नाही पाहिजे, परंतु वेगवेगळ्या ज्या आपल्या खालच्या ज्या जमिनीतल्या स्टॉक्स आहेत त्यातही मोठं काम शासनाला करावं लागणार आहे। खरं म्हणजे शासनाने सन्माननीय फडणवीस साहेबांनी सिंचनचे इरिगेशनचे मंत्री होते तेव्हापासून सुरुवात केली होती, मला दुर्दैवाने तो गॅप पडला सरकारवरती, म्हणून आता पुन्हा सुरू केलंय DPR डिसेंबर पर्यंत। ठीक आहे, ही भविष्यातली गोष्ट मी सांगतो, पण आता नक्कीच सर्व शेतकरी मित्रांना मी आश्वासित करू इच्छितो की आम्ही सर्व पत्रव्यवहार मी शासनाकडे जाऊनही आलो, सगळी कामं अधिकारी लेवलवर खालच्याकडनं सगळ्या माहित्या घेणं, प्रत्येक लेवलच्या माहित्या घेणं चालू आहे आणि त्यावर योग्य ते डिक्लेरेशन काय होत आहे की पाऊस उघडतच नाहीये आता, आणि पुन्हा दाखवत आहेत की आता पुन्हा 29-30 ला पाऊस पडेल, 28 ला, आणि पुन्हा 10 तारखेला पण पाऊस पडेल। NTV न्यूज मराठी, गंगापूर खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर।